मंडळी नमस्कार. गेले काही दिवस गावोगाव फिरतोय, गावं बघतोय, माणसांशी बोलतोय. आजपर्यंत मी स्वतःबद्दल खूप काही सांगणारी माणसं बघितली, पण यावेळी आपलं दुःख बाजूला ठेवून स्वतःला सावरणारी माणसं बघतोय. तळहातावरच्या रेषा ज्योतिषाला दाखवून स्वतःच्या नशिबाविषयी विचारणारी खूप माणसं आपण बघतो. पण खूप लोकांचे हात कष्टाने मजबूत झालेले असतात. ते आपली रेष स्वतः ओढतात. पण काही माणसांचं जीवन शेवटपर्यंत परीक्षाच पाहायचं ठरवतं. त्यांच्यातल्याच एकीची ही कहाणी कल्पनाताईंची. घरची लक्ष्मी, थोरली सून अल्पशा आजाराने अचानक हे जग सोडून गेली, 1 महिन्याच्या बाळाला मागे ठेवून. कल्पनाताई नशिबाला दोष देत नाही बसली. ती कष्ट करीत राहिली. सहानुभूतीवर जगण्यापेक्षा मेहनतीच्या भाकरीवर जगायचं होतं तिला. मोठ्या कष्टानं तिनं आपल्या मुलांना मोठं केलं होतं. त्यांचा संसार थाटून दिला होता. आता आपल्या नातवंडांना गोष्टी सांगत घरात आराम करायचा असं तिनं ठरवलं होतं. पण कल्पनाताईंच्या नशिबात गोष्टी सांगणं नव्हतं. आपल्या सुनेचं अकाली मरण बघण्याची वेळ कुठल्याच सासूवर येऊ नये आणि आपल्या नातीला असं पोरकं झालेलं पाहण्याची वेळ कुठल्याच आजोबावर येऊ नये. वाडी गावात घर किती आहेत? इथं 5 आहेत ना सर. 5च घर. हा, मग तुम्हाला इकडं लाईट बीट रस्ता बिस्ता? लाईट तर 25 वर्ष नव्हती. गेल्या वर्षी लाईट आली आणि रस्ताही नव्हता. हे बघा रस्ता अंदाज चाललाय. म्हणजे तुम्ही 25 वर्ष अंधारात काढले हो? अंधारात. अरे बापरे. मग जंगल डुकर बेकर सारखी येतात वाघ. एवढा लांब कसं काय? म्हणजे तुम्ही गाव सोडून का आला मग इकडं? आमची जमीनच इथं होती. मग आपली हे सगळे 5 घरांची जमीन होती. मग इथंच घर बांधले आम्ही. आता नवातार बांधलेलं आहे ना. हा. हा, मग आधी काय होती? आधी इथं अशी शेतीच होती बर. आणि मग इथं घर बांधले आम्ही. आम्हाला असं चढून जावं लागलं किंवा डोक्यावर वज आता श्वासाना. मग म्हणलं आपलं तिथल्या तिथं आलो. पाणी नाही, पाण्याचा मग तुमची पहिली घर कुठे होती? मग पहिली ते बघा तिकडे वर होतो राहायला. डोंगरात. ताई तुम्हाला इथं तर 4 पैसे कमवायचं म्हणलं तर काय? काय काय नाही मजुरी नाही आम्हाला. मग घर कसं चालतं? घर कसं आता एकलं मालक एकलं मालक यात पोरांचं आता ज्याच्या त्याच्या मागे अशी बायको पोरं करून दिले हो. काय त्यांचा काय टेका नाही. पण आपली ते म्हटली ती बायको पोरं सांभाळून होतीत. आपले काम हॉटेलची नोकरी आहे. हिच्या पप्पाला हॉटेलची नोकरी आहे आणि कण तो बारकाय तो मार्केटला असतो. मग तुम्ही त्या पोरांना लहानाचं मोठं केलं त्यावेळेस तुम्हाला काय होतं मग उत्पन्न? काही नाही. शेताशिवर भाताशिवर काही नाही. आणि कण त्या टायमाला मुलं होते. त्या टायमाला माझ्या मालकाला 50 रुपये मजुरी होती. हे असं घर बांधायचं 50 रुपये. मग 50 रुपयामध्ये मग कसं खाला असं 4 मुलं आम्ही 2 जण 6 माणसं होतो ना आम्ही. आणि लग्न केली. आणि लग्न केली घरी. काय दुसऱ्या कोणाचा टेका नाही, काही नाही. सासू सासऱ्याचा नव्हता, कोणाचा नव्हता. ती जर हालत सांगायला गेलो ना तर तुमच्या डोळ्यातनी पाणी येईल. हे तर एवढं दिवस काढल्यात. मी आपल्या आई बापाला मी एकलीच होते. पण माझ्या बापाने मला चांगल्या करता दिली की चांगलं सोयरा आहे, हमालीवाला आहे. माझा सासरा हमालीच होता. पण ज्या दिवशी आपल्या नशिबाचा वाटा ठेवा म्हणतात तसं ज्या दिवशी बाशिंग सोडून घरात आली त्या दिवशी मला सवती फेकली. ते दिवसापासून मी परपंच करते. मग तुम्ही का तुमच्या मुलीचं जे तुमच्या बाळात पण लहान मुलं सांभाळणं त्यांचं कुणी केलं मग? तर मी जशी ती माझी मोठी पोरगी झाली ना तवरच मी घरामध्ये होती. आणि मोठी पोरगी अशी ही दुसरी पोरं धरायला झाली तशी ती आपली त्या पोरगीने पोरं सांभाळली माझी. म्हणजे मोठी मुलगी त्यांची आई झाली? हो. मग मला असं वाटलं की आपल्याला कुणी नाही. ही पोरं जतन करायला आपल्याला अन्न पाणी आणून घालावं लागणारच.
आपल्या शेतीचा धंदा करीत राहिलो कोणी. त्या टायमाला 15 रुपये, 20 रुपये, 50 रुपये अशी मजुरी आपल्याला जर पुण्याच्या कामाला शेताबातात गेलो तर एवढी मजुरी होती. पण त्या टायमाला येत होतं तेवढ्या पैशांचं. आता लाख रुपये असलं तरी येईना काय असं आहे. नाही तुमचं आहे ना खरंच कौतुक करायला पाहिजे. तुम्ही 6 माणसं घरात, हा मालकांना 50 रुपये मजुरी मजुरी. आणि आधार कोणाचाच नाही, कुणाचा सासू नाही सासरं नाही, त्यांच्या ईर्ष्येने तुम्ही केलं. माणूस कसा होता बाबा, जरा ठेस लागली तरी कोणतरी हवा असतं. नाही तुम्हाला कोण होतं तेव्हा? कोणी नव्हतं ठेसायला. कोणच नव्हतं. किंवा नवऱ्याची माया नाही किंवा माझी पण नाही. आम्ही एवढं इज्जतीन केलं पण हे मोर दिवस बेकार आलं मला. सगळी मिळली त्यात बेकार आलं. थोडा मला कालीपणा दिला देवाने, एवढंच आहे. ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात, ज्या होतात ते शेवटी काहीतरी वरच्याने नियोजन केलेलं असतं. आपल्या हातात काय तेव्हा नाही देवाला बी वाटलं पाहिजे होतं की गरीबी एवढी काढून. हा म्हणजे तुमचं असं म्हणणं की जेव्हा मी वाईट दिवस काढलं तेव्हा काय त्रास नाही झाला, आता 4 दिवस सुखाचं होतं तर हे आता नशिबाला आलं. काय तर बाळाकडे बघायचं यानं काय तेव्हा. वाईट ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याला काय करू नाही शकत. आपण प्रयत्न नाही केले का? प्रयत्न केलेच ना आपण. एवढं कष्ट करून 2 सुनांना डाग केलं, एवढं कष्ट करून थोडा देवानी खालीपणा दिला मला. माझा लोक आता बस ते रानपट काढायचा मला. मुली मिळत नाहीत ना, मुली चांगल्यानं भेटा, म्हणून वाईट वाटत. चांगल्यानं भेटा ना. बाकी सोन्यासारी पोर, तुमच्यासारी पोर आहेत, काय करायचं. सुनबाई मोठी होती का? हा मोठी. कसं अचानकच काय आलं काय? अचानक हेच असं डोकं दुखायला लागलं तिचं. सगळं महाडपर्यंत ना, महाड माहीत असेल ना, मला माहिती आहे. तिकडे एवढ्यापर्यंत पुण्यापर्यंत हिंडावली, भोरपर्यंत काही नाही. परत फरकच नाही पडला. नाही. किती वय होतं त्यांचं? आता तसं मला नाही सांगता येईल. ही किती वर्ष बाळा? ही आता 2.5 वर्षाची. आणि त्यांचं असेल 20-22 सून होती 17-18 वर्षाची असेल, नाही तर 20-22. 20 वर्ष. हा 20. लवकरच झालं काम. हा 20 वर्षाची. हा ना, काय आता मी एवढं काय जायचं वय होतं तेव्हा ती. नाही लॉकडाऊन मध्ये तर लग्न केलेलं मोठ्या भाऊ परदेशात. हा मुलींचं मी अगोदर लग्न केलं. एक मुलगी त्याच्या आधीची होती, शेनोड मध्ये दिली. तो काय फोटो आहे बघा मोठी. वाईट वाटत नसल्या गोष्टी की आता म्हातारा माणूस गेलं तर काय वाटत नाही हो. म्हाताऱ्याचं नाही राहिलं आणि तरण्याचं बाबांनो नाही राहिलं. होतं कसं माहितीये का, मग ह्या लेकरांची पुढे आबाळ होती ना. हा आता हा दाजी आहे म्हणून जागावते. हा उद्या कोणी काय आता माऊली चोर आहे का, तोंडावून हातोडे. उद्या मुलीचं चांगलं नाही झालं तर 2 शब्द बोल, मग त्यांच्या माघारी कोण बोलणार आहे? नाही ना. असं आहे ना. मग ती कशी बाबा हाकान 2 शब्द लावून देईन, वाटलं त्या चापट लावून तुम्हाला गप बस. हा पण आपण नाही बोलता येत त्याला. नाही असं होतं. शेवटी आईचं प्रेम तर आईचं प्रेम असतं. तुम्ही मग? किती त्याला तडजोड नाही. आईचा पर्यंत. माझा 48 वर्षाची जेव्हा वडील वारलेत, तसं मी दिवस काढत 2 मुलावर. माझा मुलगा मुंबईला असतो, त्याला 2 लेकरं 2 मुली आहेत आणि ही एवढी. तसं मी दिवस काढते. लोकांच्या कामाधंद्याला जाऊन काही जागा जमीन पहिले सारे का, पहिल्या माणसांना काय येऊनली भाताची शेती, तेवढ्या आपली मजुरी माल करून दिवस काढलं. ते असं झालं सुनाचं नाच सुनाचं. तेव्हा म्हणले आई मला पाणी नाही, हे फाटं नाही मिळायचं, काही गॅस आहेत का इथं का काय लाकडी. तेव्हा मग आपली इथं आहे. दीदी नाव सांगितलं तुम्हाला? नाव सांग. शोना. हा पप्पाचं नाव सांग. शिवाज्ञा. शिवज्ञा आहे का? हा म्हण पप्पाचं नाव सांग. शिवज्ञा. काकू नाही सांगणार. मंगेश मोरे म्हण. मंगेश मोरे. शिवज्ञा मंगेश मोरे. मला कसं माहिती तुझं नाव? मला कसं माहिती? आणि काय शिवज्ञा कसं काय मला माहिती? म्हण शिवज्ञा. शिवज्ञा म्हण की. हा शिवाज्ञा म्हण. मी देते ना आपल्याला. हा बोल शिवाज्ञा मंगेश मोरे म्हण. आमच्याकडे चॉकलेट पण आहे. बोल 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 तर बघ. हा तेव्हा बोल 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 बोल. सांग. बोल शिवज्ञा म्हण. म्हण. बाय बोल. गुड. अरे छान झाले बाळ. मिळालं का नाही चॉकलेट? मंडळी कोणाच्या वाट्याला दुःख कसं येईल सांगता येत नाही. ह्या ताईंनी आयुष्यभर कष्ट केले, 4 मुलांची लग्न केली, सगळं सुखात चाललं असताना एक असा दिवस वाईट आला की त्यांच्या मोठ्या सुनबाई हे जग सोडून गेले आजारपणामुळे. आणि त्यावेळेस नात होती फक्त 1 महिन्याची.
असं दुःख आहे ना, एखाद्या वैराला पण येऊन असं दुःख त्यांच्या वाट्याला आलंय, पण तरी पण त्या उभारी राहून पुढे जगतायत. त्यांनाही वाटतंय की बाबा ज्यावेळेस कष्ट केलं त्यावेळेस वाईट दिवस नाही, पण आता ज्यावेळेस चांगले दिवस यायला लागले त्यावेळेस कुठेतरी कमीपणा आल्यासारखं वाटतंय त्यांना. त्यांच्या दुःखात आपण पण सहभागी आहे. आपले मित्र आहेत लवाजी किसन बोंडवे बारामती येथून, तर त्यांनी या कुटुंबासाठी थोडी मदत केलेली आहे, ती त्यांना आम्ही देतो. अशी तुम्ही पण थोडीफार मदत करायची तुम्हाला पण विनंती करतो. आईंचा खाते नंबर मी दिलेला आहे इथं खाली, त्या खात्या नंबरवर तुम्ही पैसे पाठवू शकता. जेवढी शक्य आहे तेवढी मदत करा. मी लवाजी किसन बोंडवे यांचे मनापासून आभार मानतो. तर ही थोडी फुलना फुलाची पाकळी आमच्याकडे तुम्हाला घ्या. आणि हे कसं आहे, तुम्ही 4 शब्द बोलला, तुमचं दुःख सांगितलं, आम्हालाही बरं वाटलं, पोट भरून बोललात. ती कसं असतं, कोणी जगाला तर आलेलं नसतं. माणूस ज्यावेळेस येतो त्यावेळेस मूठ बंद करून येतो, जातो तर असा हात सोडलेला असतो. येतानाही काय नेत नाही, जाताना काही नेत नाही. हा येते काय आपल्याला 4 शब्द बोलायचं आणि प्रेमाने राहायचं. मंडळी, ह्या जगात भरपूर खूप दुःख आहे. असं वाटतं की आपलं दुःख मोठं आहे, पण इतरांचं दुःख आपल्यापेक्षाही खूप मोठं आहे. आपण खूप सुखी आहोत, पण आपल्या ताटातला एक घास जर या लोकांना दिला तर यांचं पण पोट भरेल, ह्यांच्या पण आयुष्यात आनंद येईल. असा इतरांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी यांना मदत करा, ही माझी कळकळीची विनंती. आयुष्यातली 25 वर्षे अंधारात घालवली याचं दुःख नाही, तर पोटच्या 4ही मुलांच्या लग्नात लाईट नव्हती याचं वाईट वाटतंय. सर्वात महत्त्वाचा विधीसुद्धा जनरेटरच्या लाईटवर करावा लागला. नक्की कोणत्या काळात जगतोय आपण? तुम्ही म्हणताय तर आम्हाला लाईट नव्हती, मग तुम्ही तर राहिला कसं काय? पण कसं राहिलं आता, आमच्या ह्याने राहिलो नाही मी. नाही, पण प्रत्येक गोष्टीला लाईट लागते. स्वयंपाक करायचा म्हणलं आम्ही 4 पोरांची समाज, आम्ही रगड आमची तर समाज झाला आमच्या मुलांचं. 4 मुलांची पण आपल्याला असं ते जनरेटर म्हणतो ना, त्याच्यावर आम्ही समाज केला. लाईट नव्हती. मग काय दळायचं बिळायचं काय लागलं? घरी जाते अजूनपर्यंत दळीत होतो. आणि आता गिरण गावातनी आपल्या घरघंटी आल्या ते म्हणून आता डोक्याने आपलं उचलायचं, गावातनं दळून आणायचं, तर जाते आमची तर दळायला. दळीत होतो आम्ही. मग इकडं पूर्ण जंगलच आहे म्हटलं, जनावरांचा काय त्रास आला? हा, मग शेती काय ठेवीत नाहीत जनावर, शेती ठेवीत नाहीत, पार खात्यात. पण काय आपल्या अशा साड्या बिड्या लावून मग इथं शेत काय असतं तुम्हाला? शेत भाताशिवर काही नाही. पुढं नाचणीवर हे करायचं, ते जनावर काय ठेवी ना. मग गाव सोडून इथं लावून यायचं कारण काय? डोक्यावरच वज जाय ना. मग म्हणलं आपल्या शेतातच राहायला आलेलं परवडन ना, असं झालं ना. सारखं डोक्यावर किती पण इकडं लाईट आहे नाही, लाईट आहे. रस्ता आहे तुम्ही म्हणताय नव्हता. हे बघा आता चालू आहे. मग कसं दिवस काढलो तुम्ही? कसं काढलं ते आता बघा. दिवस काढले म्हणजे आईबापाच्या इज्जतीसाठी सगळ्यांनी आम्ही दिवस काढलं, पहिल्या काळातल्या लोकांनी असं दिवस काढलं. मग एवढ्या लांब पोरांना तुमच्या शाळा बिळा गुईनी बुथुंड अशा. मग तुम्ही सोयी आलाव, हा, त्या पोरांची पायपीट वाढली की? मग हो वाढली, पण आता त्याला काय करायचं? काय आमच्यानी असं होणार होतं, रस्ता होणार होतं का, लाईट येणार होती स्वतःला, असं होणार होतं का? पण ते आमच्या गावातली सरपंच चांगली होती, ती झाले हो, आम्हाला रस्ता लाईट दिली तिने गेल्या. हा, कोण सरपंच आहे? ती चिंता सपकाळ्याची या भावाची पोरगी. त्या गावातलीच आहे का? हा, आमच्या गावात. मग चांगलं काम करते. हा, चांगलं तिने केलं. कारण रस्ता आणि लाईट ह्या गरजेच्या वस्तू आहेत ना, हा, त्याशिवाय माणूस राहू शकत नाही. तुम्ही एवढे वर्ष काढले, मला कौतुक वाटत. हा, मग गेल्या वर्षी लाईट आली आणि ह्यो रस्ता आता चाललाय. जनावरांचं बी असतं म्हणलं नंतर अजून बी वाटत. मग जंगल आहे ना, रात्रीच एकट्याचं म्हणलं तरी पण यायचं, काय करायचं? गाडी घोड्याला येतात, काय जगलं तर जगलं, मेलं तर मेलं, असं प्रकार राहायचं. अरे बापरे. मग तुम्ही वर होता आता तुम्ही काय काम करत होते वरती? हे पण शेतीची, तिकडे पण गाडी घोड्याचा काय हे नव्हता. तिकडे वर होतो ना, तेवढी लाईट होती पहिली लोकांनी कवा आमच्या लग्नाच्या आधी आणली असन, तेवढी लाईट होती, तिकडे वर राहिलं होतं. पण रस्ता नव्हता, असं डुकीचंच काम होतं. असं झालं. तुम्हाला बाजार हाट वगैरे कुठून आणता? वेलेश्वर नाही बाजार म्हणजे तुमचं गाव बोरामध्ये नाही? बोरमंदीच आम्ही, यांचं बोर पण आहे. आम्हाला वेल जवळ पडतं. आमचं वेल गाव बोरामध्ये हा, बाजार यायला. हा, मग तुम्ही इष्ट आहे का? इष्ट होईन इष्टीला. मग तुम्ही जर कधी काळी अचानक जर आजारीच पडला, मग तेव्हा काय करत होता? उचलून न्यायचं. तो डाल पहिला असतात बघा, काय डाल माहिती, बकऱ्यांना काढतात ती, त्या डालात न्यायचं उचलून. त्यात बांधून लाकूड अशा माझ्या टाकून. मुली सुद्धा अशा डिलिव्हरीला आणल्या होत्या मी आपल्या घरी, तेव्हा अशा डालात नेल्या होत्या उचलून दवाखान्यामध्ये. आता मी असं वाईट बोलतोय की मग त्या डालात नेऊन वेल्यापर्यंत पोचेपर्यंत एखादा गेला जागेवर म्हणजे मग काय त्याला त्याला इलाज इलाज नाही, इलाजच नाही. इलाज नाही.
मग तुमच्या मुलींच्या वेळेस दवाखाना वाहतूक वेळेपर्यंत होतं, हो. मग तुमच्या वेळेस आमच्या वेळेस वेल्यापर्यंतच होतं, पण एवढी येल्यात सुद्धा काय अशी सोय नव्हती गाडी घोड्याची. नाही. येल्यात सोय होती पण अशी गाडी घोडा नव्हता. आमच्या मुलींच्या टायमाला गाडी तरी यायला आता गाव नाही काय गावातच तुम्ही आले असाल ना, हो. तिथवर गाडी तरी अशी पिकअप ही येत होती, पण आमच्या टायमाला काही नव्हतं. काही नाही. तुम्ही लईच अडचणी दिवस काढले. हा. घर चालवायचं असलं ना तर हे बाई माणूस घर चांगलं चालवू शकते, आणि जी घर चालवते ना तिला कळतं गाव कसं चालवायचं. आणि तुम्ही म्हणता सरपंच बाई आहे, हा. तिला घरातल्या अडचणी कळल्या म्हणून ती रस्ता लाईट पाणी या गोष्टी आणून दिल्या. दिल्या. लय त्या सपकाळ ताईंचं खरं आभार मानले पाहिजे हा. की तिने तुमचं दुःख जाणलं, रस्ता लाईट आणून दिली. बाबा हा. सोपं काम नाही ना. तुम्ही म्हणता इकडे जंगल होतं, इकडे घर नव्हती काय नव्हती, आणि तुम्ही कसं राहत होता. लाईटीशिवाय राहू शकते माणूस या काळात, आम्हाला तेच खरं वाटत नाही. तुम्हाला सांगितलं ना की समाज एवढं केलं मुलांचं. आम्ही सगळ्या 5 घरांनी लग्न मुलांची कुणाची कुणी केली. 2 या माझ्या घराने लग्न केलं. गेल्या वर्षी ते आपल्या थोरल्या पोरगीचं तर तिच्या टायमाला लाईट आली लग्नाच्या टायमाला, पण मी 4 मुलांचं केलं. ही आता बाई आली होती तिने 5 मुलांची केलीत. परत त्या खायल्या घरातल्या एका बाईने केलं, तिने एका मुलगीचं केलं. पण आपल्या असा जनरेटर आणून, पण समाजाला एवढी शोभा येत नाही ना काही बी आणून. लाईट शिवर शोभा आहे का शोभा आहे का? असं. म्हणजे आजकाल लग्नामध्ये डीजे वाजवत्या, बेंच वाजवत्या, आणि तुमच्या लग्नात साधी लाईट नव्हती. लाईट मुलींच्या लग्नात मुलींच्या सुद्धा, मुलींच्या नाही माझ्या मुलग्यांच्या सुद्धा त्यांना नाही आता एवढी मुलं बाळ झाल्यात पर लाईटच नव्हती. मुलग्यांच्या पण नाही भेटली. म्हणजे तुम्ही जगापासून किती लांब आहे बाबा. आम्ही लई परिस्थिती इथं काढली, पण आमचा कोणी असा सरकारने बी थोडा विचार नाही केला. पण ही सरपंचीन पोरगीची अजून काही लग्न झालं नाही, पण तिने आमचा लई विचार केला. ही परिस्थितीला भगवान लई तिने आमचा विचार केला. तिने एका वर्षामध्येच आम्हाला एवढं सगळं दिलं हे करून. म्हणजे चांगलं काम करतात मग. हा, पोरगीचे काही लगीन नाही झालं, पण लई सुशिक्त तुम्ही चांगलं आमचं केलं. त्या तारा करायच्या जास्त ना कमी आजारी माणूस झालं काय झालं, आमचं मालक मुंबईला असलं नाही तर काय झालं, नाही तर हे असं होतं मोबाईल नव्हतं. अर्जंट जर आपल्या आय आजारी असेल किंवा माझं बालवड मायार आहे, तुम्ही कुठली बालवडच्या बाजून आलो काही नाही, इकडनं नाही आलो. हा, मग आपलं जर माणूसच आजारी मायचं पडलं तर असं आपलं एखादं माणूस दुसरं सांगायला येणार की तुझी आय किंवा तुझं वडील आजारी आहेत, तर आपण जायचं येत नाही. आता फोनवर सगळं कळतंय. आता 2 वर्ष 4 वर्ष झालं, आता पोरांनी फोन आपला दिलाय की आई असं ना असं आलं तर उचलायचं आहे, आपल्याला काय लावता येत नाही. बरं एका टायमाला असं लावायचंच म्हणलं तर तुम्ही जर एका टायमाला नंबर दिला तर तुम्हाला सारखा तर सारखा, तुम्हाला सारखा तर सारखा, पण नंबर असं काय कळत नाही की अमक्याचा नंबर आहे नीट लावा, नाही तर काय असं नाही ना. आपला आला तर उचलायचं असं. मग तुम्ही काय शाळा शिकला नसाल, नाही नाही मुलांना शिकवलं का? शाळा होत्या का? मुलांना शिकवलं. मुलं एवढी पण अडचणीत होतीत ना, हा. पण तो बारका 13वी शिकलाय, हिचा बाप 10वी शिकलाय. त्या टायमाला गरिबीत हा. तिची माया मुली कोण 10वी, एक 11वी असं एवढ्यापर्यंत शाळा शिक्षण त्यांना घेतलेलं केल्या. एवढे हालत आहेत पण काढून. आता गावामध्ये 1ली ते 4थी पर्यंत शाळा आहे. हा, बुतोंड्याव आणि तर गुईनीव 10वी पर्यंत. गुईनी हा, दहावी. आणि तुमच्या विंजर मध्ये ती बारकी पोरगी माझी ती विंजर मग मध्ये. अजून एक आहे का मुलगी लग्नाची? नाही दिली झाली आता लग्न झाली. सगळ्यांची. दोघींना 2 मुलं आहेत. 2 मुलं आणि 2 मुलगी तुम्हाला. हा, मालक मालक असं घरकाम करतात. घरकाम गवंडी काम चालू आहे. गवंडी. अचानकपणे सुकलेल्या जखमेवरची खपली निघावी आणि भळाभळा रक्त व्हावं, तशा ताईंच्या भावनांचा बांध फुटला. पुन्हा एकदा मन मोकळं करून अश्रूंना वाट करून दिली. जखमा भरल्या तरी उरण मात्र कायमचे राहतात, दुःखाची आठवण करून द्यायला. भरपूर सगळं देतात आई. पण सुख नाही मला, माझ्या मनाला सुख नाही की मी सुखाने खाईन असं नाही. थोडा सुनमध्ये खाली पण आला. काय करत होता? 1 महिन्याचं होतं. एवढं मी दिवस काढलं. ह्याला जगवायला डोळ्याच्या वाती किती केले असते. अखेरा दूध पाजायचं हा ना राव. वाटीनी. किती केले असते. ज्या काळात खरं त्याला आईची गरज होती तेव्हाच नाही ती इकडे. बाबा असं मोठं असतं वर्षभराचं काय वाटत नाही. मग असं काय 1 महिन्याचं म्हणलं तर काय त्याला तरी 12वी पण झाली नव्हती. 12वी नव्हती झाली. आपलं म्हणलं घरामध्ये आता एवढं चांगलं नातवंड झाले, चांगलं मोठं बारसं काढायचं. हं. आता म्हणले माझा हात चालता झालाय, असा हिशोबाने मी सगळं केलं होतं. म्हणजे आपलं 1 6 महिन्याचं मूल झाल्यावर चांगलं बारसं करीन, लोकांना जेवण घालीन किंवा कडमेरच्या गावांना सांगन. हा, कौतुक वाटतं ना आपल्याला. की एवढी मी गरिबी काढली ना, आता तरी असं एवढ्या करता बघा की पोर कसली लेकाची सुरपा सारीच बायको सोडून केली दोघांना बी.
दोघांना येतो का फोटो असते त्यांचं कुठलं माहेर होतं ती कर्नोडची हो कोकणातली माहिती कर्नोडी रानवडी. हा मग तिथली होती. मंडळी, गावोगाव अशी कित्येक माणसं आहेत ज्यांच्या नशिबात एवढं दुःख आहे की रडून रडून डोळे कोरडे पडतात. अशा वेळी जिला डोळ्यांच्या अश्रूंची पण बचत करावी लागली अशी कल्पनाताई धावून येते. आपण आजीकडून खूप गोष्टी ऐकत असतो, पण अशा आजींच्या गोष्टी सांगितल्या पण पाहिजेत. कारण सगळ्या गोष्टी मुलांना झोप यावी म्हणून सांगायच्या नसतात. अशी एखादी गोष्ट असते जी डोळे उघडावेत म्हणून सांगावी लागते, जाग यावी म्हणून सांगावी लागते. ही अशीच एका कल्पनाताईंची गोष्ट.